अजय सावंत माथेरान तर पुष्पाताई दगडे कर्जत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार। कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओघ सुरूच असल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट दिसून आले। नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात जोरदार स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती दिली आणि संघटन शक्ती वाढवण्याचे आवाहन केले। तसेच विविध पदांवर नियुक्त्या देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। विकास शेतकरी कल्याण रायगड जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर घाले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की कर्जत आणि माथेरान परिसरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल विश्वासाचे वातावरण आहे। कार्यकर्त्यांनी हे वातावरण अधिक बळकट करून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत पक्षाला यश मिळवून द्यावे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेण्यात आला। आगामी माथेरान नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी श्री अजय सावंत यांची तर कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सौ पुष्पाताई दगडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांचे स्वागत केले। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड। सभेला तुम्ही 2 मिनिटाची जी संधी आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद आयोजकांचे। ज्यांच्या आग्रहास्तव आज मी आणि माझे वडील आदरणीय बंधूजी पाटील आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माझ्या वडिलांचे जुने सहकारी ज्यांनी 1992 साली रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकत्र काम केले असे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि सुद्धा तुमच्याच परवानगीने अशोक काका गोमाचे काय आदरणीय व्यासपीठ असा उल्लेख करतो। आजचा दिवस हा तसा माझ्यासाठी संमिश्र भावनांचा कलवल करणारा आहे साहेब। ज्या पक्षामध्ये 5 वर्ष तन मन धन म्हणजे बंधू अगदी म्हणायचं घराकडे लक्ष देशील की नाही, संपूर्ण खोपोली झोपल्याशिवाय पंकज पाटील खोपोलीतून तिकडे येत नव्हते। इथे सुनील भाऊ आहेत, इथे मसूरकर साहेब आहेत, अनेक आमचे मित्र आहेत, जाधव साहेब आहेत, खोपोलीतले अनेक जी जबाबदारी संघटनेने दिली ती अतिशय प्रामाणिकपणे एकनिष्ठतेने मसूरकर साहेब इथे बसलेले आहेत। पंकज पाटलांचा कधी तुम्हाला विशेष करून फोन कधी झाला नाही। आम्ही ज्या चाकोरीतून आम्हाला जे काही निर्देश होते आदेश होते त्या पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो। जेवढं काही खोपोलीमध्ये जमेल ती 2-5 मतं काही वाढवली असते, मला माहित नाही किती वाढवली ती। सुधाभाऊ त्या दिवशी आम्ही तटकरे साहेबांकडे बसलो होतो तेव्हा म्हणले की मला पाडण्यामध्ये पंकज पाटलांचा 90% हात। आम्ही सगळेच खळखळून हसलो। ठीक आहे, काही गोष्टींना तटकरे साहेब म्हणाले की ती वेळ यावी लागते। अशा पद्धतीनं काम करत असताना स्वतःच्या हाताने जी काही संघटना थोडीफार वाढवली ती सोडताना खरोखर दुःख पण होतंय, पण नाईलाज पण आहे। ज्या पद्धतीनं आमदार साहेबांचे माझे संबंध होते त्या पद्धतीनं मी काम करत राहिलो, परंतु गेले 1-1.5 वर्षापासून काहीतरी बोललं की त्या दिवशी बाईट दिली, त्याच्यामध्ये म्हटलं अनेकांना वाटलं की आम्ही तिकडे गेलो प्रवेश झाला म्हणजे बहुतेक नगरपालिकेचं तिकीटच घेऊन करताय। मी म्हटलं हा तुमचा गैरसमज आहे। आणि कुठल्याही तिकिटासाठी कुठल्याही राजकीय आर्थिक प्रलोभनासाठी इथं आलेलो नाही। काही गोष्टी 1-1.5 वर्षापासून घडत होत्या। शरद हजारे इथे आहेत, ते म्हणायचे आजकाल तुम्ही ऑफिसमध्ये दिसत नाही, गेली 4-6 महिने। सत्तेतल्या आमदारांसोबत काम करत असताना त्यांना सोडून इकडे प्रवेश करतोय याचा अर्थ कुठंतरी काहीतरी चुकत होतं याची वारंवार कल्पना आम्ही दिली होती। बरं काय होते की त्याची त्यांना आणि माझी मलाच माहिती, कारण आमच्यामध्ये दुसरं आलं कोणीच नव्हतं। अनेकांची दुःख सुनील भाऊ इथे आहेत, त्यांची दुःख निवारण करण्याचं कामच माझ्याकडे होतं। मग ते अधिकारी असो, नेते मंडळी असो, कार्यकर्ते असो। पण आता जेव्हा माझ्यावरच काही गोष्टी घडायला लागल्या, कालच
एकाने फोन केला होता की आम्ही भेटायला येतोय, आम्ही शिवव्यक्तीची बरीच चप्पी केली वगैरे वगैरे.